नंतर आता पाहूयात स्पेशल रिपोर्ट। जैन समाजाने आता राजकारणामध्ये उतरायचे ठरवले, त्यासाठी राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आलेली आहे। जैनांच्या या पक्षाची निशाणी असणार आहे कबूतर। आता मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत कोण असणार हे कबूतर ठरवेल असा दावा जैन समाजाच्या धर्मसभेत करण्यात आलेला आहे। या निमित्ताने जैन समाजाने त्यांचे राजकीय अस्तित्व शोधतोय का असा प्रश्न आता विचारला जातोय। खाना है वो आपका बॉम्बे हाई कोर्ट के ऑर्डर्स। आधार कार्ड नहीं, वो कबूतर अभी निर्णय लेगा कौन सत्ता में बैठेगा और कौन राजगद्दी पे बैठेगा। मुंबई महापालिकेची निवडणूक कोण जिंकणार आणि महापालिकेवर कुणाची सत्ता येणार हे आता कबूतर ठरवणार आहे। कारण जैन समाजाने आता कबुतरांच्या मुद्द्यावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे। जैनांच्या या पार्टीचं नाव असणार आहे शांतिदूत जनकल्याण पार्टी आणि ही पार्टी महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहे। अब आज घोषणा करता हूं, आत्ता सांगतो, या गुरुजींच्या साक्षी में सांगतो, शांतिदूत जनकल्याण पार्टी की घोषणा मैं यहां से करता हूं। मेरे ही आमदार होंगे, मेरे ही खासदार होंगे। जिसके अंदर करुणा है वही आज बीएमसी में खड़ा होगा। जैन मुनींनी जैन धर्मसभेत ही घोषणा केली आहे। गेल्या काही दिवसांपासून कबुतरांचा प्रश्न गाजतोय। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेने कबूतरखाने बंद केले, मात्र कबूतरखाने बंद करायला जैनांचा विरोध आहे। जैनांच्या शांतिदूत कल्याण पार्टीची निशाणी असणार आहे कबूतर। और आज हमारे जैनों का जो चिन्ह है शांतिदूत कबूतर है। और हमारी जो पार्टी अभी शांतिदूत जन कल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता हूं, ठीक है। और मेरे ही नगर सेवक में हर, ये सिर्फ जैनों की पार्टी नहीं है, राजस्थान 36 कोम, जितने भी 36 कोम होंगे, जेवढे पण मारवाडी असेल तेवढे पे गुजराती असं सर्व एक होऊन आमचे नगरपालिकामध्ये आम्ही आमची वाघ उभे करू। कबुतरांसाठी जैनांनी घेतलेली सभा ही कबुतरांपेक्षाही जास्त राजकीय होती। आमच्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री झाले असं वक्तव्यही या सभेत जैन मुनींनी केलंय। जितने भी ये राजकारण कर रहे हैं ये राज्य सत्ता वाले, इनको ये पता होना चाहिए कि ये भी महाराष्ट्र में चुनाव के अंदर टाइम में हम सब संत लोग घर घर में जाके, हर प्रांत के हर धर्म के संत लोग जाके आवाज उठाए, तब जाके ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बना है। शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना आवरावं असा सल्लाही जैन मुनींनी दिलाय। मी एकनाथ शिंदेला सांगतो, साहेब जे बिचारे पागल झालेले आहे त्याला तुम्ही आवरा। तर काय असं नाही की ज्याचा जैन समाज तुम्हाला प्रत्येक वेळामध्ये ठाणामध्ये तुम्हाला सपोर्ट केलेला आहे। हा जैन समाजच आनंद दिघेचे समर्थामध्ये मी राहिलेला आहे। तर माझा पुरा जो ध्यान आहे हा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेच, पण जो पशुप्रेमी जे गायला राज्यमाता घोषित केलेला आहे हे आमचे एकनाथ शिंदे साहेब। त्यांना याच्यावर काही त्यांचे जे नेता आहेत जे बीएमसीचं इलेक्शनसाठी आमच्या जैन धर्माला, मराठी भाषाला, गुजराती भाषाला हा विवाद करत आहे, त्यांना तुम्ही अवेरा। कबुतरांना दाणे घालताना सरकार कोर्टाचा आदेश दाखवतं, मग कोर्टाने आदेश दिल्यानुसार मशिदीवरचे भोंगे उतरवले का असा सवालही जैन मुनींनी केला। तर आय लव्ह मोहम्मद वरूनही जैन मुनींनी निशाणा साधलाय। कोर्टाचा तुम्ही उल्लंघन करता। कोर्टाचा आदेश आहे की मस्जिदीवरचे पुरे भोंगे उतरले पाहिजे। भोंगे उतरले का? भोंगे उतरले का? पण त्यांना चलते, आम्हाला चलत नाही का? पहले भोंगे उतरा, दारू और सिगरेट और रोक लावा, नंतर तो कबूतरा रोक लावा। तो आज यहाँ औरंगजेब का मुद्दा वो मैंने ही उठाया था, भारतानंद सरस्वती जी ने, वो कब्र हटाने का। बराबर, जब तक ये औरंगजेब हटेगा नहीं तब तक ये अल्लाह मोहम्मद के नारे लगते रहेंगे। इसलिए हम उसके विषय में नहीं जाना। और हमको तो अभी तो हमारे जो मुसलमान भाई है उनके भी मुझे फोन आ रहे। गेल्या काही काळापासून जैन समाज राजकीय अस्तित्वाच्या शोधात असल्याचं दिसतंय। राज्यात जैन धर्मियांचे छोटे मोठे समुदाय आहेत, त्यामध्ये मराठी भाषक जैन समाजाचाही समावेश आहे।
कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, पुणे, मराठवाड्याच्या भागात जैन समाजाची संख्या लक्षणीय आहे. मुंबईतही गुजराती जैन समाजाची मोठी लोकसंख्या आहे. विदर्भात धाकड जैन समाज मोठ्या प्रमाणात वसलाय. विधानसभेतील 2% सदस्य जैन आहेत. विद्यमान विधानसभेत महायुतीचे 7 जैन आमदार आहेत. मंगल प्रभात लोढा, पराग शाह, नरेंद्र मेहता, प्रशांत बम, चैनसुख संचेती, राहुल आवाडे, याजेंद्र यड्रावकर हे 7 सत्ताधारी आमदार जैनांचं प्रतिनिधित्व करतात. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी जैन समाजानं मोर्चे काढले. मनसे विरोधातल्या मोर्चांमध्येही जैन समाजाची संख्या लक्षणीय होती. जैनांच्या वसाहतींमध्ये मांसाहार करणाऱ्यांना घरं दिली जात नाहीत आणि जैनांच्या पर्युषण पर्वात मांस विक्रीला बंदी घालण्यावरूनही वाद होत असतात. एकंदरीत जैन समाज सध्या राजकीय अस्तित्वाच्या शोधात दिसतोय. यातूनच जैनांच्या शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा करण्यात आली आहे. आता हा पक्ष खरंच निवडणुकीच्या रिंगणात उतरून आव्हान देणार की निवडणुकीआधी जैन समाज थंड होणार हे पाहावं लागेल. ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.